राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई। नमस्कार, मी प्रल्हाद सोरणे। आपण पाहतात ओम साई न्यूज। आज अक्षय तृतीया, या निमित्ताने सालाबादप्रमाणे नांद्रप्रलो येथील ग्रामस्थांनी गावातून वाजत गाजत नैवेद्य व साडीचोळीची मिरवणूक काढून नदीपात्रामध्ये जाऊन जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। यापूर्वी कैलासवासी डॉक्टर आधार पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला जलपूजन यावर्षीसुद्धा अनेक जोडप्यांनी व गावकऱ्यांनी नदीपात्राजवळ जाऊन पूजन केले। या जलपूजनाचे 5वे वर्ष आहे। आनंदाने उत्साहाने बालगोपाल यांनी सोनद नदी म्हणजेच गंगा मातेच्या घोषणा देऊन सोनद मातेच्या जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला। पूजन झाल्यानंतर गंगे मातेची आरती, नैवेद्य व साडीचोळी अर्पण करण्यात आली। यासाठी गावातून ग्रामस्थ महिला घरून नैवेद्य घेऊन गंगे मातेचे पूजन करण्यासाठी हजर होते। ठीक 10:30 वाजता गंगा मातेचे पूजन करण्यात आले। पहिल्या वर्षी स्वर्गीय डॉक्टर आधार पाटील यांनी जलपूजन केले, त्यावेळी छोटेसे डबके नदीमध्ये होते। जसजसे दरवर्षी पूजन करण्यात आले त्याप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्त प्रमाणात नदीमध्ये पाणी शिल्लक राहायला लागले। यावर्षी बऱ्याच प्रमाणात नदीमध्ये पाणी, बऱ्याच ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम हा पाणी पडल्यानंतर घेण्यात येतो, पण नांद्रप्रलो येथे हा कार्यक्रम उन्हाळ्यामध्ये म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी घेण्यात येतो। कार्यक्रमासाठी डॉक्टर दिलीप पाटील, डॉक्टर दीपक पाटील, मधुकर पाटील, आशिष पाटील, समाधान बाविस्कर, ललित पाटील, गोरख पाटील, नाना लोखंडे, दिवाकर पाटील, मनोज पाटील, रवींद्र सूर्यवंशी, सुपडू कोळी, अविनाश वाघ, संतोष पाटील, कांतीलाल पाटील इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ महिला आणि पुरुष बालगोपाल कार्यक्रमासाठी हजर होते। याही वर्षी स्वर्गीय डॉक्टर आधार पाटील यांनी जी संकल्पना सुरू केली होती की अक्षय तृतीयेच्या दिवशी जलपूजन करून, म्हणजे जलपूजन म्हणजे शेतकऱ्यांच्या निगडीची प्रश्न नदीचा असतो, त्यासाठी ही नदी आपल्या गावाला सुखी आणि समृद्धी करो या संकल्पनेतून आधार डॉक्टर यांनी ही संकल्पना सुरू केली होती। अक्षय तृतीयेच्या दिवशी जोडप्यांनी तिथं जाऊन, गावाने तिथं जाऊन जलपूजन करावं आणि गावाला त्या नदीने सुखी समृद्धी ठेवावं ही संकल्पना पुढे अशीच जोपासत आणि पुढे गावकरी नेत राहू अशीच मी गंगे मातेला एक विनंती करतो की आमच्या गावाला सदा सुखी आणि समृद्धी ठेवावं आणि भगवंतांनी प्रार्थना करतो की याही वर्षी चांगला पाऊस शेतकऱ्यांसाठी राहो आणि उत्पन्नसुद्धा चांगलं येवो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।